तुमचं दिसणं, वागणं, आवडी-निवडी ओके. किंवा तुमचे स्वभाव गुणदोष आहेत, हे तुमच्यात कुठून आले? एखाद्या ठराविक गोष्टीची प्रचंड आवड असते, क्रेझ असते. हां. एखाद्या गोष्टीचा फोबिया असतो, भीतीसुद्धा असते. हो. आणि एखाद्या व्यक्तीसोबत आपलं नातं खूप छान जमत असतं सगळं म्हणजे असं वाटतं की नाही आपण खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि एखाद्या व्यक्तीसोबतचं नातं असं असतं की जसं एकदम हाडबेरी. हो, बरोबर. माझी उत्तरं कळत नाही. तर हे नेमकं काय आहे? कुठून आलं? तर काही मेमरीज आहेत आपल्या त्याच्यासोबतच्या. म्हणून आता ते रिफ्लेक्ट होतं या जन्मामध्ये. आता या सगळ्या गोष्टी हां, कशाप्रकारे होतात? जसं भूतकाळ म्हटलं, की काल हां. काहीतरी आपण केलंय म्हणून आजचा दिवस बघतोय. तो बरोबर. कसाही असेल, पण काल जे ॲक्शन घेतले त्यानुसार आजचे सगळे दिवस आपण बघतोय. करेक्ट. सेम कर्म त्याच बेसिसवर आहे. ओके. आणि एक जन्म नसतो. जसं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये हे 84 लाख योनींचं चक्र हां, अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेलं करेक्ट. आहे. आणि पुढचा जन्म कसा मिळतो हेही खूप सुंदर पद्धतीने त्यांनी हं. सांगितलेलं आहे. मग इथे आपला जन्म कसा असावा, हे आपण स्वतःच ठरवत असतो. ओके. आपले विचार काय आहेत, थॉट पॅटर्न्स काय आहेत, आपल्या इच्छा कशा प्रकारच्या आहेत, त्या कितपत तीव्र आहेत, हं. त्यानुसार आपला जन्म ठरत असतो.